नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। रशियाचे राष्ट्रपती पुतीन सध्या चीन दौऱ्यावर असतानाच युक्रेनने रशियावर हल्ला केलाय। युक्रेनने रशियात 100 पेक्षा जास्त ड्रोन डागले। रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही या बातमीला दुजोरा दिलाय। माध्यमातील बातम्यांनुसार काल पहाटे क्रिमियाला लक्ष्य करत युक्रेनकडून ड्रोन हल्ला करण्यात आला। हल्ल्यामुळे या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला असून एका ऑइल रिफायनरीला आग लागली आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या 2 दिवसांच्या चीन दौऱ्याच्या वेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची पुतीन यांची गळाभेट घेतली आहे। रशिया आणि चीनच्या या वाढत्या मैत्रीमुळे अमेरिका चांगलीच संतापली आहे। जर चीन पाश्चात्य देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो युक्रेन युद्धात रशियाला पाठिंबा देऊ शकत नाही, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी एका पत्रकार परिषदेत संबोधित करताना म्हटलंय। अमेरिका आजही शीतयुद्धाच्या मानसिकतेतून बाहेर आलेली नाहीये, ती जगभरात गोंधळाची बीजे पेरत आहे, असं वक्तव्य चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलंय। पुतीन 16 आणि 17 मे अशा 2 दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या भेटीच्या वेळी त्यांनी सामायिकरित्या अमेरिकेचा निषेध नोंदवलाय। यावेळी त्यांनी दोन्ही देशांमध्ये भागीदारीचे नवीन युग चालू झाल्याचंही सांगितलंय। एका सशस्त्र व्यक्तीने फ्रान्सच्या वायव्य भागात असलेल्या रुएन शहरात एका यहुदी सिनेगॉजवर ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर आक्रमण करून त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आक्रमणकर्त्याला गोळ्या झाडून जागीच ठार मारले, असं फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने सांगितलंय। रुएनच्या महापौर निकोलस मायर रेसिग्नाओल म्हणाल्यात की सिनेगॉजवरील आक्रमणामुळे ज्यू समुदायाची कोणतीही हानी झाली नाहीये, मात्र या घटनेने संपूर्ण शहर हादरलंय। कॅनडात पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत, अशातच एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीमुळे त्या देशाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची चिंता वाढली आहे। पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्णच राहणार, अशी माहिती सर्वेक्षणातून मिळाली आहे। इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाची लोकप्रियता कमी होताना दिसते। ज्यूंचे म्हणणे असे आहे की हमासने इस्रायलवर हल्ला केला तेव्हा त्याचा निषेध ट्रुडो सरकारने केला नाही, तसेच गाझावरील हल्ल्याबाबत निषेध न नोंदवल्याबद्दल कॅनडातील मुसलमान ट्रुडो सरकारवर नाराज आहेत। अमेरिकेतील बायडन प्रशासनाने मानवाधिकारांच्या मुद्द्यावर भारताशी चर्चा करावी, असं भारतीय वंशाच्या अमेरिकी संसद सदस्यांनी म्हटलंय। भारतासोबतच्या चर्चेत हे मुद्दे उपस्थित केले जावेत, असं सांगतानाच त्यांनी भारतातील माध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दाही उपस्थित केला व या दिशेने पुढे काय होत आहे याकडे सरकारने लक्ष द्यावं, असं म्हटलंय। भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांच्या एका संमेलनात त्यांनी ही भूमिका मांडली आहे। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने लाओस आणि कंबोडियामध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। गेल्या काही दिवसांपासून लाओस आणि कंबोडियाला जाणाऱ्या भारतीयांची सायबर फसवणूक होत असल्याचं समोर आलंय। खोट्या एजंट्सचा सुळसुळाट झालाय, या माध्यमातून लोकांची फसवणूक होत आहे, त्यामुळे सरकारला ॲडव्हर्टायझरी जारी करावी लागली। ब्रिटनमधील हजारो भारतीय परिचारिकांना हद्दपारीचा धोका आहे। यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सरकारचे दुर्लक्ष हे कारण असल्याचं बोललं जातंय। समस्या बनावट कंपन्यांमुळे निर्माण झाली आहे, ज्यांना सुनक सरकारने योग्य तपासणी न करता परदेशातून परिचारिकांना कामावर घेण्याची परवानगी दिली होती। प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात शुल्क आकारून कर्मचाऱ्यांचे व्हिसा प्रायोजित करणाऱ्या या कंपन्यांची प्रशासनाने नुकतीच चौकशी केली असता यातील बहुतांश कंपन्या बनावट असल्याचं आढळून आलं। त्यानंतर या कंपन्यांनी आणलेल्या भारतीय परिचारिकांवर सरकार कारवाई करते। भारतीय वंशाच्या हिंदुजा कुटुंबाने पुन्हा एकदा ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत होण्याचा मान मिळवलाय। सलग 3ऱ्या वर्षी हिंदुजा कुटुंबाने क्रमांक 1 वर येण्याचा मान पटकावलाय। याशिवाय ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत त्यांची पत्नी अक्षता मूर्तीही श्रीमंतांच्या यादीत पुढे आल्यात। यादीतील ब्रिटिश पंतप्रधानांच्या क्रमवारीत ही झेप अक्षता मूर्ती यांच्याकडे असल्यानं इन्फोसिसच्या शेअर्समुळे आली आहे। अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात अचानक अवकाळी पावसामुळे आलेल्या पुरामुळे हाहाकार उडालाय। यात किमान 50 जणांचा मृत्यू झालाय। या पुरामुळे सुमारे 2000 घरे उद्ध्वस्त झाली आहेत, अशी माहिती प्रांतीय पोलिसांनी काल दिली आहे।
निवडणूक प्रचारादरम्यान ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओही समोर आलाय। या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कन्हैया कुमारला पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने त्याच्या जवळ येतो आणि त्याला कानशिलात लगावतो। यावेळी त्याने कन्हैया कुमारवर शाईही फेकल्याचं सांगितलं जात आहे। यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पकडत त्याला चोप दिलाय। भारतासमवेत स्वातंत्र्य झालेले कितीतरी देश पुढे गेले, भारतीय कुठेही अल्प नव्हते, मात्र काँग्रेसने भारतीयांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही। स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या सल्ल्यानुसार काँग्रेस विसर्जित केली असती तर भारत 5 पट पुढे गेला असता। स्वातंत्र्यानंतर सर्व व्यवस्थेचे काँग्रेसीकरण केल्यामुळे भारताची 5 दशके वाया गेली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। 17 मे या दिवशी दादर इथे शिवाजी पार्क मैदानावरील महायुतीच्या सार्वजनिक सभेत ते बोलत होते। नासाचे 2 लहान उपग्रह पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी लवकरच प्रक्षेपित होणार आहेत। या उपग्रहांच्या आधारे पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांमधून बाहेर अंतराळात जाणाऱ्या उष्णतेचा अभ्यास केला जाणार असून त्याचा हवामानावर कसा परिणाम होतो याचाही शोध घेतला जाणार आहे। हवामान बदलावर अधिक माहिती मिळवण्यासाठी नासा या महिन्यात ध्रुवीय प्रदेशातील उष्णतेच्या गतीवर संशोधन मोहीम करणार असल्याचं नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने म्हटलंय। आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील दिग्गज संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझील या देशामध्ये 2027 मधील महिलांच्या फुटबॉल विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे। फिफा कडून या निवडीवर शुक्रवारी शिक्कामोर्तब करण्यात आलाय। फिफाशी संलग्न असलेल्या 207 देशांनी मतदान केलंय। यामध्ये ब्राझीलने 119 मतांसह विजय संपादन केलाय। युरोपियन देशांना 78 मते मिळाली, त्यामुळे ब्राझीलला यजमानपदाचा मान मिळालाय। अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय। मराठीसह त्याने हिंदी चित्रपट सृष्टीत देखील आपल्या अभिनयाची छाप निर्माण केली। यातच आता सिद्धार्थने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे। कान फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सिद्धार्थच्या चित्रपटाचं स्क्रीनिंग दाखवण्यात आलंय। कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातील अनेक चित्रपटांची स्क्रीनिंग होते, यामध्ये मराठी चित्रपटांचाही समावेश आहे।